संत बाळूमामा बग्गा नंबर 15 कारभारी राहुल दादा वाघमोडे ही पालखी पुंडलिक पांडुरंग माने खुडूस महालिंगराया मंदिरानजीक आहे भक्तांनो। आणि आज 8 ऑगस्ट 2026 सकाळची आरती झाल्यानंतर मेंढी माऊली रस्त्याने जाताना एका शेत मालकानं घेवड्याची बाग आहे त्याची 2 एकर आणि त्या बागेत त्यानं मेंढी माऊली कशी सोडली आणि कशी मेंढी माऊली खाते पाहशन बघा। खंड मालक आहे पांडुरंग शांतीलाल कोळेकर, जळोली तालुका पंढरपूर निळखंड। आणि ज्यांचा घेवडा आहे, घेवड्याची 2 एकर बाग आहे असा शेतमालक तुकाराम मारुती कुलाळ, त्याचा मोबाईल नंबर आहे 73 50 84 83 84। या सद्भक्तानं खुलेआम मोकळ्या मनानं या घेवड्याच्या बागेत 15 नंबर पालखीतील निळ्या खंडाची मेंढी माऊली अगदी मन मोकळ्या मनानं मामांच्या मेंढीला चारा दिलेला आहे। कोण बागेत असं सोडलेलं पहिला अनुभव आहे माझा मी बघतानो। आज आपल्याला क्षण पाहायला मिळतोय मेंढी माऊली घेवड्याच्या बागेत शेतमालकानं कशी सोडले बघा। खुडूस तालुका माळशिरस कुलाळ शेतमालक आहे बघतानो, तालुका माळशिरस। बोला जय बाळूमामा। पहाशन काही मला शूटिंग चालू आहे। बोला बोला बाळूमामाच्या नावानं सांग भले, बाळूमामाच्या मेंढरांच्या नावानं सांग भले। जय बाळूमामा, जय बाळूमामा। श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय ट्रस्ट आदमापूर पालखी क्रमांक 15 या 15 नंबर पालखीचे कारभारी राहुल दादा वाघमोडे ही पालखी खुडूस या गावामध्ये आजचा मामा कितवा दिवस आहे? तिसरा दिवस आहे। 3 दिवस झालं खुडूस या गावामध्ये बाळूमामांची पालखी आहे। आम्ही रस्त्यानं चालू होतो मेंढरं घेऊन आणि हे आम्हाला मामा घाट पडलं आणि हे म्हणलं आमच्या रानामध्ये घेवडा आहे, या रानामध्ये बकरी येऊ द्या। मामा तुमचं नाव सांगा? माझं नाव तुकाराम मारुती कुलाळ, मुक्काम पोस्ट खुडूस, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। हे तुमचं सांगा ना तुम्ही, म्हणजे मामांच्या मेंढरांना कसं बोलवलं काही? हे मला हे जे वाया जाण्यापेक्षा खाण्यासारखं मेंढराला होतं म्हणून त्यांना मी निरोप दिला आणि निरोप देऊन त्यांना सांगितलं की ह्या घेवड्यामध्ये माझ्या चरू द्या आणि चरल्यानंतर काय ह्याला काय बाधिकार होण्यासारखं काय नाही म्हणून त्यांना मी होऊन त्यांना सांगून त्यांना चारण्यास पाठवलं। आज मामांविषयी तुम्हाला काय अनुभव? मामाबद्दल मला चांगला अनुभव आहे आणि ह्याच्या आधी मी ह्या मामांच्या वाऱ्या केलेल्या आहेत, मामांपर्यंत पोहोचलेलो आहे आणि मामाबद्दल माझी चांगली श्रद्धा आहे।
आज ही मामांची बकरी तुमच्या रानामध्ये सोडावं असं म्हणजे काय माझी कसं एक वाटलं? मनापासून इच्छा व्हायली की मामांच्या बकऱ्यानी माझ्या रानात फिरल्यानंतर मला खरोखरच काय की एखादी गोष्ट प्रसन्न होईल म्हणून मी हे करण्यासाठी बळी पाळलो. बोला बोला बाळमामांच्या नावानं, बोला बोला बाळमामाच्या नावानं, बाळमामांच्या मेंढरांच्या नावानं. सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा.